इथलीच मोटर आता एक चालू. राम राम भावना, तुम्ही कशा आहात? आय होप तुम्ही सर्व छान असाल. तर आज आपण इथं घासाला पाणी द्यायला आलोत. घास फार सुकल्याने झालंय, कारण याला पाणी टायमावर भेटत नाही. बाकी हा गहू कसा भारी झालाय, पूर्ण काढायला आलाय, पण तो आपला नाही, म्हणजे दुसऱ्याचा आहे, मामाचा नाही आहे, दुसऱ्याचा आहे तो. इथं बाजूलाच आहे ना शेत, हे आणि हे. बाकी आता देऊ याला पाणी. याच्यानंतर आपल्याला वरती पण घ्यायचं पाणी, तिथं ते कांद्याला द्यायचं का मकाला द्यायचं, कशाला तरी द्यायचं, पण द्यायचं. बाकी हा कॉक आपण चालू करून ठेवला इथं. पाहू अजून किती टाइम लागतोय, मामा गेले चालू करायला. बाकी आजचा व्हिडिओ म्हणजे कालचा व्हिडिओ आहे तो आपण सोडायचा आहे, पण आपल्याकडे नेटवर्क नाही. आता गेलेत म्हणजे 11:30 वाजत, म्हणजे 11 वाजले असतील, 10:30 वाजून गेले, 11 वाजले असतील आत्ता. बाकी पाहू तो आता कधी सोडू, आता कधी नाही ते. तर लाईटी भरोसे काम आहे आपलं, वायफाय. पाणी चालू झालं याच्यामध्ये, समोर पाणी चालू झाले. बाकी पाणी खूप स्लो येतं. उद्या आपला पेपर आहे, इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्र. उद्या सकाळीच आहे, 10:30ला आहे सुरुवात. बाकी मग पाहू उद्याचं नियोजन कसं आहे, म्हणजे आत्ताच नाही, संध्याकाळी पाहणार आपण नियोजन याचं. बाकी देऊ आता पाणी देऊ हे. बाकी आपण याच्यामध्ये पाणी सोडलंय, 15-20 मिनटं झालं, पण पाणी काय पुढं जात नाही, तिथंच जाऊन थांबलंय, म्हणजे तिथं जाऊन खाली जाते जमिनीमध्ये. आता आपण याच्यामध्ये घेऊ पाणी. इथं थोडं फुटल्यावानी झालंय, ते थोडं निघतंय. बाकी आता लावू याच्यामध्ये पाणी. बाकी तिकडलं झालं, आधी इकडचा कॉक चालू केला, मग तिकडं जाऊन बंद केला. बाकी आता लावू याच्यामध्ये पाणी लावू. आपण घरी चाललो व्हिडिओ सोडायसाठी फक्त याच्यासोबत. ही याची गाडी, आपण घरी. लाईट पण गेली त्याची, पाणी वगैरे सगळं बंद झालं. आता आपण चालत रानामध्ये, आपण घरी होतो तोपर्यंत काय लाईट आली नाही, म्हणजे आता पण नाही आहे लाईट. मग आता व्हिडिओ पण तसाच राहणार. कोरफड लावले तोंडाला, त्याच्यामध्ये डबा आहे, तो डबा घेऊन आपण खाली चाललो रानात. पाण्याची लाईट आले, ही लाईट नाही आली इथली, ज्यांनी वायफाय चालतं ती लाईट नाही आलेली. बाकी आता जाऊ आपण खाली इथून, पण इथं आलो. बाकी लाईट नाही वाटतं, आपण घरी निघलो होतो तेव्हा पण लाईट नव्हती, म्हणजे आज दिवसभरच लाईटीचा काहीतरी प्रॉब्लेम आहे वाटतं. आता आपण समोर एक हे लाईट चालू दिसते, त्याच्यामुळे आपण चेकिंग करतो तिथं. ती समोरची एक मोटर चालू करायची, आणि ती जर चालू झाली तर आपण तसंच जाणार सोलरकडं चालू करायला. जाऊ गाडी घेऊन. आपण ही इथलीच मोटर आता एक चालू करून पाहतो, म्हणजे ही पण चालू करायची. बाकी करू आता ही चालू. बाकी मोटर चालू होत नाही म्हणजे लाईट अजून आली नाही वाटतं, कारण ही आपण चालू केली ना तरी चालू नाही होते. ही कशाचा प्रॉब्लेम असला तर ते पण नाही माहिती आपल्याला, एवढं याच्याबद्दल माहिती पण नाही, मोटरीबद्दल किंवा लाईटीबद्दल. की आता तिकडे जातो, फोन वगैरे लावून पाहतो, माझ्या फोनवरून नाही, मामीच्या फोनवरून. हो मग आपण तिकडनं आलो,
ती समोर पेटी आहे तिथं गेलो आपण. बाकी लाईट नाही आली. ही सोलरची मोटर आहे ती चालू झाली आणि पावसाचं वातावरण झालं त्याच्यामुळं पाण्याची स्पीड पण एकदम कमी झाली. उन्हावरती असते सोलरचं. बाकी एक लाईन झाली ही आणि एक मध्ये चालू आहे. बाकी पाहू अजून किती टाइम. म्हणजे आता एकदम शिराळ पडलं, एकदम सावली पडलं. कारण याच्या तिकडं पलीकडं पाऊस पण झालाय. आत्ता लाईट आली वाटतं. तिथं पाणी फुल झालंय. आता पटकन होईल. आता वाजलेत किती, आता 3 वाजून 41 मिनटं झालीत. म्हणजे अजून 2 तास आहे वाटतं. लाईट होईल तेवढ्या तासात, होईल पटकन होईल वाटतंय. कारण आता पाणी पळतंय. आता पाऊस चालू झालाय. खूप जोरात पाऊस येतोय तसा. खूप जोरात म्हणजे हवा येते आणि हवेच्या जोराने पाऊस येतोय. इथं थांबू आपण. या मुलांची शाळा पण नाही सुटलेली. मुलं तिथे शाळेत. आपण बसलो तिथं मुलं आहेत शाळेमध्ये. मुलं म्हणजे मुलांची शाळा अजून सुटली नाही. मी 2दा सांगितले मुलं आहेत, त्यांची अजून शाळा सुटली नाही. आणि मगाशी मी म्हणलं होतं पलीकडे पाऊस झाला होता, आता इथं झालं. हा भिंती पूर्ण ओल्या झाल्या. आता ती होते. मुलं म्हणतात ये रे ये रे पावसा. लहान मुलांचे 4थी पर्यंत शाळा आहे. ते म्हणतात ये रे ये रे पावसा. तशी खूप फेमस कविता आहे ती. ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा. तिथं मुलं आहेत, डोकून पाहत आहेत ते. बाकी आता मुलं बाहेर आले आणि पाऊस पण गेलाय, पण भरपूर आलता तसा. अजून पण येत होती. भरपूर ओलं झालंय सगळीकडे. आता पाणी द्यायची गरज नाही एवढी. आपण घरी पोहोचलो. घरी पाऊस वगैरे गेला सगळं. पहिलवान म्हशी पाणी पाजत आहे. आता तोंड वगैरे धुवू. साफसफाई चालू आहे सध्या. हे पूर्ण झाडून काढलंय तिथपर्यंत. पहिलवान हाय कर राहिली. आपण हातपाय तोंड वगैरे धुवून वापस तोंडाला लावलंय. उद्या आपला पेपर आहे तसा, इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र. काय माहिती आता उद्याचा पेपर कसा जातो. बाकी आता पूर्ण म्हणजे झोपायचा टाईम झाला. 9:30-10 वाजत आले पार. बाकी आता आपण झोपू आणि उद्याचा व्हिडिओ सोडायला पण असाच टाईम होईल. आजचा व्हिडिओ काय अजून पण पडला नाही कारण वायफायचा थोडा प्रॉब्लेम आहे, नेटवर्कचा. सकाळी किती तास झाले म्हणजे त्याला तरी 9-10 तास झाले व्हिडिओ सोडायचा होता, पण तो अजून पण पेंडिंग आहे. तो सोडलेला आहे असा टायमिंग दाखवतोय. बाकी आता आपण झोपू आणि भेटू एक उद्याच्या नवीन.